नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास मिथुन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मी आज तुम्हाला कोणतीही साधीसुधी भविष्यवाणी सांगायला आलेली नाही. हा जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीला ब्रह्मांडात एक असा भयानक आणि तितकाच शक्तिशाली योग तयार होत आहे, जो थेट मिथुन राशीच्या कुंडलीवर आघात करणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या घरात किंवा तुमच्या अगदी जवळ, होय तुमच्या अगदी जवळ अशा एक व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवता. पण तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याला, तुमच्या करिअरला कोणाची तरी काळी नजर लागली आहे. पण घाबरू नका, कारण या संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्रदर्शनानंतर बाप्पा तुम्हाला एक असा गुप्त संकेत देणार आहेत, ज्याने त्यांच्या धोकेबाज व्यक्तीचा चेहरा तुमच्यासमोर उघडा पडेल. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ नेमका काय घेऊन आला आहे. पण त्याआधी जर मिथुन राशीच्या लोकांनी आज रात्री एक विशिष्ट चूक केली तर त्यांची पुढची 7 वर्ष अत्यंत गरिबीत आणि त्रासात जाऊ शकतात. ती चूक कोणती आणि त्या रात्रीच्या वेळी तिजोरीत कोणती एक गुप्त वस्तू ठेवायची आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते? हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 सेकंदही न चुकवता शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही चक्रातील 3री रास आहे, ज्याचा स्वामी बुध म्हणजेच बुद्धीचा कारक देव आहे. मिथुन राशीचे चिन्ह जुळे म्हणजेच स्त्री पुरुषाची जोडी आहे. यामुळेच या राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत दुहेरी शक्ती असते. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या स्तरांवर विचार करणे ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण सध्याच्या काळात हीच ताकद तुमच्यासाठी मानसिक तुरुंग बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिथुन राशीच्या लोकांच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसली आहे. रात्री झोपताना डोक्यात विचारांचे चक्र थांबत नाही. तुम्ही लोकांना खूप मदत करता, कोणाचेही वाईट इच्छित नाही, पण बदल्यात तुम्हाला काय मिळते? फक्त आणि फक्त फसवणूक. ज्यांना तुम्ही आपले मानले त्यांनीच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुमचे मन आतून रडत आहे, पण चेहऱ्यावर तुम्ही हसू ठेवून जगाला दाखवत आहात की तुम्ही सुखी आहात. पण बाप्पाला तुमचे हे दुःख माहिती आहे. या जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही साधी चतुर्थी नाही. हा कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचा असा दुर्मिळ योग आहे, जो मिथुन राशीच्या कुंडलीतील राहू आणि केतूचा प्रभाव आणि शनीची वक्री दृष्टी यामुळे होणारे त्रास मुळापासून उपटून टाकणार आहे. पण थांबायला हवे, कारण पुढील 3 मिनिटात मी तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल जे धक्कादायक सत्य सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. चला तर मग आता वळूयात तुमच्या करिअर आणि नोकरीच्या मुख्य मुद्द्याकडे. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात आणि ऑफिसमध्ये त्यांचे काम चोख असते. पण सध्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एक वेगळेच शिजत आहे. तुम्ही रात्री अपरात्री कष्ट करता, प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवता, पण याचे क्रेडिट मात्र दुसरीच व्यक्ती लाटून नेते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्याच टीममधील किंवा तुमच्या बॉसजवळ असणारी एक व्यक्ती तुमच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान भरत आहे. तुम्ही केलेल्या चुका शोधण्यासाठी काही लोक टपून बसले आहेत. या संकष्टी चतुर्थीच्या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये अत्यंत सावध राहावे लागेल. कोणत्याही महत्त्वाच्या फाईलवर किंवा ईमेलवर विचार केल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. तथापि या चतुर्थीच्या व्रतामुळे बाप्पा तुमच्या बुद्धीला तीव्र करणार आहे. जो शत्रू तुमच्या मागे कारस्थान रचत आहे तो स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे. 15 जुलैपूर्वी तुमच्या नोकरीत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला अशा विभागातून किंवा अशा प्रोजेक्टमधून बाहेर काढले जाईल जे तुमच्यासाठी डोकेदुखी ठरत होते आणि तुम्हाला नवीन मोठी जबाबदारी मिळेल. पण मित्रांनो, ऑफिसमधील त्या एका व्यक्तीने दिलेला पांढऱ्या रंगाचा पदार्थ या दिवशी खाऊ नका. त्यामागे काय रहस्य आहे हे आपण पूजेच्या नियमांमध्ये पाहणार आहोत. आता बोलूया त्या मित्रांबद्दल जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा नवीन व्यापार सुरू करू इच्छित आहेत.
मिथुन राशीच्या लोकांमध्ये व्यापार करण्याची जन्मजात कला असते. तुमच्या बोलण्याच्या चातुर्याने तुम्ही ग्राहकांना आकर्षित करता. पण गेल्या काही काळापासून दुकानात किंवा व्यवसायात ग्राहकांची वर्दळ अचानक कमी झाली आहे का? खूप प्रयत्न करूनही पैसा हातात टिकत नाहीये का? याचे कारण म्हणजे तुमच्या व्यवसायाला लागलेली नजर. तुमच्याच क्षेत्रातील प्रतिस्पर्धी तुमच्या प्रगतीवर जळत आहेत. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारावर डोळे झाकून विश्वास ठेवणे बंद करा. पैशाचा हिशोब स्वतःच्या हाताने ठेवा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी एक अत्यंत प्रभावी बदल घडणार आहे. या दिवशी दुपारी 12:30 ते 3 या वेळेत तुमच्याकडे एक असा ग्राहक किंवा व्यक्ती येईल जी तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक लाभाचा रस्ता दाखवेल. पण लक्षात ठेवा, व्हिडिओच्या शेवटी जो मी तिजोरीचा महाउपाय सांगणार आहे तो व्यवसायाच्या ठिकाणी केल्यास तुमचे बंद पडलेले दुकान किंवा ठप्प झालेला व्यापार रॉकेटसारखा धावू लागेल. त्यामुळे तो उपाय अजिबात चुकू नका. पैसा जो येतो पण वाऱ्यासारखा उडून जातो. मिथुन राशीच्या लोकांची सध्याची सर्वात मोठी समस्या हीच आहे. तुमच्याकडे पैसा येतो, ITIचे मार्ग मोकळे होतात, पण अचानक असा काही खर्च निघतो की आलेला पैसा कुठे गेला ते समजतच नाही. घरामध्ये आजारपण, गाडीचा खर्च किंवा जुने कर्ज फेडण्यातच तुमचा मोठा हिस्सा जात आहे. या संकष्टी चतुर्थीला ग्रहांची स्थिती अशी दर्शवते की मिथुन राशीच्या लोकांचा अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमचे कोठे अडकलेले पैसे जे तुम्ही विसरून गेला होता ते अचानक परत मिळू शकतात. जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या चक्रात अडकले असाल तर संपत्तीचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. पण मित्रांनो, रात्री चंद्रदर्शनानंतर घडू शकणारी ती एक महत्त्वाची गोष्ट थेट तुमच्या आर्थिक स्थितीला बदलणार आहे. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल तेव्हा निसर्गामध्ये एक अशी शक्ती कार्यरत होणार आहे जी मिथुन राशीच्या चंद्राचा नाश करेल. पण जर तुम्ही या दिवशी कोणाला कर्ज दिले तर तो पैसा कधीच परत येणार नाही आणि तुमचे भाग्य तिथेच लॉक होईल. त्यामुळे संकष्टीच्या दिवशी चुकूनही पैशाची देवाणघेवाण करू नका. आता आपण एका अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत, तुमचे कुटुंब आणि तुमचे वैवाहिक जीवन. मिथुन राशीचे लोक आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतात. पण दुर्दैवाने आजकाल घरात शांतता नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीवरून पती पत्नींमध्ये वाद होत आहेत. मुलांचे मन अभ्यासात लागत नाहीये आणि घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो आहे. असे का होत आहे? तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा तुमच्या कुटुंबात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढत आहे. ती व्यक्ती नातेवाईक असू शकते किंवा शेजारी असू शकते. जी वरून खूप गोड बोलते पण आतून तुमच्या घरात भांडणे लावण्याचे काम करत आहे. पती पत्नींचे एकमेकांवर संशय घेणे थांबवले पाहिजे, कारण हा शत्रू तुमच्यातील अविश्वासाचा फायदा घेत आहे. पण काळजी करू नका. या संकष्टी चतुर्थीला जेव्हा तुम्ही बाप्पाची कथा ऐकाल आणि घरातील मुख्य दरवाजावर एक चमत्कारी उपाय कराल तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल. पती पत्नींमधील प्रेम पुन्हा वाढेल आणि घरात मांगल्याचे वातावरण तयार होईल. चला तर मग आरोग्य आणि शिक्षणाचे रहस्य जाणून घेतल्यानंतर आपण पूजेच्या विधीकडे वळूयात. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी या महिन्यात अजिबात निष्काळजीपणा करून चालणार नाही. शरीरापेक्षा तुम्हाला मानसिक थकवा जास्त जाणवत आहे. सततच्या चिंतेमुळे पोटाचे विकार, अपचन किंवा छातीत जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात. तसेच या काळात गाडी चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा, कारण ग्रहांची वक्रदृष्टी अपघाताचे संकेत देत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा आहे.
मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांची बुद्धी कुशाग्र असते, पण त्यांचे मन एका जागी स्थिर राहत नाही. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा नाद नडतो आणि चतुर्थीला बाप्पाच्या विघ्नहर्ता रूपाची उपासना केल्याने तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना महिन्याच्या शेवटी एक सकारात्मक बातमी मिळू शकते. आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्या देवावरील विश्वास वाढेल आणि तुम्हाला अंतर्गत शांततेचा अनुभव येईल. आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. मिथुन राशीच्या लोकांनी बाप्पांची कृपा करण्यासाठी पूजा कशी करायची हे नीट समजून घ्या. कधी आणि कशी करायची पूजा? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ राहील. देवापुढे दिवा लावून उपवासाचा संकल्प करा. बाप्पाला काय अर्पण करावे? गणपती बाप्पाला सेंदूर आणि पांढरी फुले अर्पण करावीत. मिथुन राशीच्या लोकांनी बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करताना ओम भू बुधाय नमः आणि ओम ग गणपते नमः या दोन्ही मंत्रांचा एकत्र जप करावा. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुधदोष दूर होतो. विशेष नैवेद्य. बाप्पाला मोदक आवडतातच, पण मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी हिरवे मूग वापरून बनवलेली खीर आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. कोणती मोठी चूक टाळावी? पूजेच्या वेळी घरातील देव्हाऱ्यात किंवा चौरंगावर चुकूनही तुटलेली किंवा तडे गेलेली मूर्ती ठेवू नका. तसेच पूजेच्या ठिकाणी चांबड्याचा बेल्ट किंवा पाकिट घेऊन बसू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री चंद्र उगवण्यापूर्वी कोणाचीही निंदा किंवा अपमान करू नका, नाहीतर उपवासाचे फळ मिळत नाही. आता ऐका तो महाउपाय जो तुमच्या आयुष्याचे सोने करू शकतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला दूध आणि पाणी मिसळून अर्घ्य द्या. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसमोर बसा. महाउपाय: एका छोट्या हिरव्या कपडात एक अख्खी सुपारी, एक तांब्याचे नाणे आणि थोडे अख्खे हिरवे मूग ठेवा. हे सर्व एकत्र बांधून एक लहान पोटली तयार करा. ही पोटली बाप्पाच्या चरणाशी ठेवा आणि तुमची जी काही अडचण असेल ती बाप्पाला सांगा. रात्रीची पूजा संपल्यानंतर ही हिरवी पोटली उचलून तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी किंवा घरातील तिजोरीत ठेवून द्या. हा उपाय केल्याने घरातील गरिबी नष्ट होते आणि धनलक्ष्मी कायमची प्रसन्न राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रहांची चाल आपल्याला सावध करू शकते, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवते. बाप्पावर विश्वास ठेवा, प्रामाणिक कष्ट करा, यश तुमचेच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असे गुप्त शत्रू आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. बाप्पाच्या चरणी तुमची हजेरी लावण्यासाठी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाप्पा तुमच्या सर्वांचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्यवाद.